आता आपण आलोय कुर्ला स्टेशनला. 5 वाजले तर आता लवकर पोचतो, 5-10 मिनिटातच. सेजलला फोन केलाय, सेजल येते आहे. तोपर्यंत आता आपण काय नाही करू शकत, टाइमपास तोपर्यंत. सो आज एक्झाम आहे, आज सॅटर्डे. आता सगळे स्टुडंट येतील, माहीत नाही सगळ्यांची हालत काय आहे, कोणाचं कशात काही नाही आहे. आणि तिथे गेल्यावरती कळेल कोण किती पाण्यात आहे आणि कोण किती पाण्याच्या बाहेर. मी तर 100% पाण्याच्या बाहेरच आहे. तरी पण एक उमेद आहे की ट्राय करू शकते. आपला सर्वात बेस्ट देऊया. आय थिंक सो. परत चान्स भेटेल नाही भेटेल माहीत नाही. म्हणून आता सध्या तर मी त्यासाठीच चालले की माझा मी बेस्ट देईल. आणि भले लास्ट तर नाही, पण थोडं अगोदर तर यायचं ट्राय करेलच नाही. भले जीव निघाला तरी चाललेल, पण पहिलं यायचं आहे. सेजल आली. सेजल कसं वाटतंय? आज एक्झाम आहे, कसं वाटतंय? तू मेकअप सुद्धा सोडून काहीतरी करत जा भाई ब्लॉग मध्ये. हाय पेपर आहे, कसं वाटतंय? हार्टबीट कसं आहे? माझी स्माइलच गेली. मेरी प्यार. शिव काय आहे? असं असं एक्सक्यूज मी. हिची मायकल जॅक्सन वॉक आहे. आम्ही पोहोचले आता स्टेशनला. आता इथून चाललोय. खूप मजा केली. ट्रेन मध्ये फुल रील्स चाललेला आमचा. भरती राहिली बाजूला, बाकी सगळं चाललंय. पेपरची भीती आहे, काय करतो राऊंड तर करू शकतो, पण पेपरचा येत पण नाही. ट्रेन मध्ये आलोय आम्ही पळून पळून. ते पण गाईज आता आम्ही चाललोय ग्राउंड जवळ. थोडंसंच राहिलो. हार्टबीट जसं जसं येत आहे ना, असं होत आहे. माहित नाही तिथं झालं. आम्ही पोहोचलोय आता ग्राउंडला. सगळे बसले, सगळ्या टेन्शन मध्ये. सेजल जीव सगळे आता बसते. तुम्हाला दाखव गाईज. आता आमचा गोळा थ्रो झालाय. तिकडं 2 टाइम तर काय नाही वाटलं, 3री टाइम सगळं गेलं असं डोक्याच्या वरनं गेला आमच्या. आता फोन ठेवला होता बॅगेत. आता तिथं चाललोय सारा. आता आमचा 800 आणि 1600 चालू झालाय. तर तुम्हाला दाखवते. आता ग्राउंड टेस्ट घेतो तर मी आता केळी खाल्ले, थोडी एनर्जी आली. 2 केळी खाल्ले. नाही काय माहित नाही, पण आम्ही खातोय. कारण का आम्ही नायलाची खातोय बाळानो, कारण की आम्हाला लय भूक लागली आणि आम्ही एवढं पडालोय की डायरेक्ट 5 जीव गेला आमचा. तर आम्ही तुम्हाला 2 शब्दात काही व्यक्त करू नाही शकत, पण खाऊ शकतो. 2 मिनिटं अगोदर आले असते त्या इंदोरचे पेरू पण दिसले. इंदोरचे पेरू, इकडचे पण पेरू नाही. चला भेटू आपण नंतर. बाय बाय. कसं वाटतं सांग? मला खूप भारी वाटते. ग्राउंड मारायला ग्राउंड मोठं आहे ना भाई, आज नाद नाही. सो गाईज आता आम्ही गोळा टाकून झालोय. हालत एकदम बेकार आहे. आता 100-800 तर हेच नाहीये. गोळा फॉल गेला. फॉल नाही गेला का? वॉटर किती तिला मार्क पडले. टेन्शन नाही घ्यायचं गाईज. असं माझ्याकडे येऊन बोलते असं. गाईज अशी मेहनत मॅटर करते. आणि माझं सक्सेसफुल होना है लाइफ में. मार्क्स में हम जज नहीं हो सकते. ग्राउंड सोडून काय खेळत बसलेत? काय करायचं आम्हाला दुसरं काही येतच नाही. बिस्किट खाते आम्हाला. आम्ही
बस एक नंबर घे चल 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 It's rated X. That means you're extra, extra, extraordinary. उधर भी पूछ गए वाटतंय टायमिंग काढून डायरेक्ट गेला सेजल तू सगळे गेले जास्त आलं सर आता बघा आम्ही 800 मारून थकले होय आता कोण करता रे तू एवढं सगळं पळून झाल्यानंतर आम्ही असं पडलो जसं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पडलोय मी बेशुद्ध पडली त्याचं काय हा पण तिचा थोडा प्रॉब्लेम होता त्यामुळे झाला अजून काही नाही हा माहिती आहे मला आता बाकीच्या सगळ्या स्टुडंटची हालत दाखवते मी तुम्हाला ग्राउंड आता संपले 7 वाजत आले त्याचे सेजल डायरेक्ट चक्कर येऊन फिनिश तिकडच बाकीचे राहिले बाजूला आता आम्ही चाललोय घरी सगळे लय थकलेत हालत पूर्ण गेली आज पूर्ण सकाळी मला वाटतं 5 वाजल्यापासून ते आतापर्यंत आम्ही बाहेर आहे ना जेवण ना काय फक्त फ्रुट्स आणि ते मूग मटकी खाल्ले काहीच आता मी चेंबूर स्टेशनवरून चालले घरी चालत खूप थकले खूप बाहेर गेले घरात बाहेर सगळ्यांना टाटा बाय बाय करून चालले आता घरी त्यानंतर आता घरी जाऊन ब्लॉग एंड करूया आपण आता सध्या ताकद नाहीये जीव तर घरी जाऊन आपण बोलूया डायरेक्ट तोपर्यंत जाऊया तर भेटूया आपण घरी जाऊन गाईस